शहरातील गोंगाटाला कंटाळलेल्या मध्यमवर्गीयांना ग्रामीण जीवन हवंसं वाटू लागतं. 4 दिवस कुठेतरी निवांतपणे काढावे असे प्रत्येकालाच वाटू लागले आहे, आणि मला सुद्धा. आणि महाराष्ट्रामध्ये कोकणातील पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. मी आलो आहे माझ्या गावी, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका कणकवली, पुरंगावणे गावामध्ये. मला पावसात माझ्या गावी यायला फार आवडतं. माझंच काय, कोकणात यायला फार आवडतं. हे एक वेगळंच जग आहे असं मला वाटतं. हिरव्यागार वंशीने नटलेला कोकणातलं खरं सौंदर्य पावसात खुलून दिसतं. दाट धुक्यामध्ये हरवलेल्या माझ्या गावामध्ये विलोभनीय सौंदर्य पाहणे हे नेहमी मला आकर्षण करतं. आणि गावी आलो आहे तर भटकंतीचा प्रवास व्हायलाच पाहिजे. समोर असा हा हिरवा निसर्ग, क्षितिजा पलीकडे आहे हा दुर्ग. मनात घर करेल असा हा आजूबाजूचा परिसर. या गावच्या नद्या वाहतात सरीसर. आकाशाचा रंग बघा कसा दिसतोय, जसं कलाकाराने काढलेलं चित्र. त्या निसर्गाच्या प्रवाहात विरघळून जावं असं वाटतंय. असं हे सुंदर गाव, त्याचं किती भारी असेल नाव. त्या डोंगरापलीकडे अजून काही सुंदर ठिकाणं असतील. त्या डोंगरापलीकडे अजून काही सुंदर ठिकाणं असतील. पण ह्या पलीकडे स्वप्नातलं, परीकथेतलं ठिकाण मी पाहतोय माझ्या डोळ्याने. त्या हिरव्या परिसरात छोट्याशा वाटेवर चाललोय मी. आजूबाजू कोणी नाही, फक्त मी आणि माझी कविता. सुंदर डोंगर, ढग, नदी, पाऊस वारा झाला. जुलै महिन्यात आलाय चमत्कार, की विलोभनीय निसर्ग पाहतच राहा. धबधबा कोसळतोय तसा पेटलाय रागानं. ढगानं झाकलाय डोंगर, जणू की चादरने अंग झाकलाय. वारा सुटलाय सुसाट, चारी बाजूनी अविस्मरणीय निसर्ग. पाहतच राहावे, पाहतच राहावे. काय लिहू अजून हेच कळत नाही. नदीचा मधुर आवाज माझ्या कानात गुंजतोय, जशा एका कलाकाराने वाजवलेली बासरी जणू. निसर्ग सौंदर्याने कोसून पेटलाय. या गावाने पाऊस बराच झेललाय. हा जुलै महिन्याचा पाऊस थांबतच नाही, पडतच चाललाय. पण वेगळं विश्व वाटतंय मला, कारण जे काय मी बोलतोय, बघतोय, लिहितोय, तुम्ही पाहिलेला गावचा पाऊस आहे. माझ्या गावचा पाऊस
आणि माझ्या कविता थांबणार नाही कधी. पाऊस पडतच राहणार आहे आणि मी काहीतरी लिहितच राहणार आहे. माहीत नाही काय होईल, हा प्रवास कुठपर्यंत जाईल, पण शेवट मात्र गोड असेल. गोड असेल. वाटेवरी मी एकटा कुणाला शोधतो, सापडताच माझे मला शब्द त्यात मी रमतो. भटकंती करता करता कुठे मी चाललो, हा हिरवा निसर्ग खेचून मला कुठे घेऊन जातो. जाता जाता अशा ठिकाणी नेहून मी पोचतो, त्या जागेबद्दल माझ्या आतमधला कवी काहीतरी लिहितो. लिहिता लिहिता वाहत जातो शब्दांच्या दुनियेत. वाटेवरी मी एकटा कुणाला शोधतो. मी एकटा शब्दांच्या शोधात पुढे चाललो. शोधता शोधता माझाच मी हरवून बसलो. वाटेवरी मी एकटा कुणाला शोधतो. सिंधुदुर्ग सफरवर बोलायला गेलो तर फारच कमी आहे. जेवढं बोलू तेवढं कमी आहे. मी नेहमी बोलत असतो स्वतःला ही वेगळी दुनिया आहे माझ्यासाठी. त्या दुनियेत नागोडी रस्ते आहेत, चैतन्यमय हवा आहे, असंख्य झाडं आहेत, सुंदर वाहणारी नदी आहे, उंच डोंगर आहेत आणि निळशार समुद्र आहे. सगळं काही आहे माझ्या कल्पनेतल्या जगासारखं. म्हणून मला या जागेचा निरोप ह्यासारखा वाटत नाही, पण घ्यावा लागेल, कारण सारखा सारखा हा सिंधुदुर्ग सफर करायचा आहे मला. ही जादू दुनिया वाटते मला, आणि मी जे काही बोलतोय तो मी पाहिलेला सिंधुदुर्ग आहे. या रान वाटेवरी चाललो, त्या निसर्गात मी भुललो. एक नवी मी जागा शोधतो, तिथेच राहून मी रमतो. पक्ष्यांचा किलबिलाट, जंगलात आहे जनावरांची वाट. थांबेन इथेच की, कारण रमतो मी निसर्गात.
पावसाच्या थेंबाने अंगावर शहारे आणले. माझ्या मनात गीत गुणगुणायला लागले. हा हिरवा निसर्ग अवतीभोवती मन माझं असं का बोलते. या पावसाच्या गीताबद्दल काय लिहू आणि काय बोलू. पावसाचं पाणी जेव्हा एका झाडाच्या पानावर पडतं आणि ते पाणी हळूहळू पानावरून खाली पडतं, हे दृश्य बघणं किती भारी वाटतं. तसंच हे दृश्य बघून माझ्या आतमधला कळी डोक्यातून शब्दरचना करून हे लिहित आहे. पण कुणाला आवडेल किंवा नाही यासाठी भीत आहे. पण काहीतरी शिस्त आहे एवढं मात्र नक्की. म्हणून मी बोलतोय, त्या थेंबा थेंबामध्ये लपली आहे माझी एक कविता. तिला फक्त शोधायला एक कवी पाहिजे. या पावसात आठवणीचे उजाळे आणले, मनात माझ्या घरटं करून बसले. कसले हे गाणे मी गातोय, जणू काही जुन्या आठवणीचे क्षण वाहतोय. आठवतात सारे काही क्षण, पण हरवलं आहे माझं कुठेतरी मन. नकळत काही गोष्टी मी लिहितो, उगाचच काहीतरी बोलतो. आता नको आठवू जुन्या गोष्टी, लिहीन काहीतरी नवीन तुझ्यावरती. तू आज पडलेला पावसा, जसा काही जुन्या आठवणीचे दिवस जागे केले ह्या दिवसात. कोऱ्या कागदावर गोष्टी मी लिहितो, पण मी मात्र कोराचा कोरा राहतो. पाऊस थांबलाय, आता मीही थांबतो. पुन्हा भेट होईल आपली, काहीतरी नक्कीच वेगळं घेऊन येऊ आम्ही.